घटस्थापनेला नशीब चमकणार या 5 राशींच्या जीवनात नवे दरवाजे, नवे संबंध आणि नवे संधियोग. नमस्कार. आपल्या स्वामी कृपा राशीफल यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. नवरात्रीची सुरुवात म्हणजे आपल्या जीवनातल्या नव्या ऊर्जेचं स्वागत. घटस्थापनेचा दिवस हा फक्त देवीची पूजा करण्यापुरता मर्यादित नाही, तर तो आपल्या जीवनातल्या नवीन सुरुवातीचं प्रतीक आहे. या दिवशी ठेवलेलं कलश म्हणजे घरामध्ये वसणारी संपन्नता, समृद्धी आणि सकारात्मकता. जेव्हा घटस्थापना होते तेव्हा विश्वातील अदृश्य ऊर्जा काही विशिष्ट राशींवर विलक्षण प्रभाव टाकते. या ऊर्जेमुळे त्यांच्या आयुष्यात नवे दरवाजे उघडतात, नवे संबंध निर्माण होतात आणि नव्या संधींचा वर्षाव होतो. या वर्षी घटस्थापनेला 5 राशी अशा आहेत ज्यांचं नशीब अक्षरशः उजळणार आहे. त्यांना केवळ आर्थिक लाभच होणार नाही, तर भावनिक, कौटुंबिक आणि सामाजिक पातळीवर देखील त्यांच्या जीवनात आश्चर्यकारक बदल घडणार आहेत. मेष राशी. मेष राशीच्या लोकांसाठी घटस्थापना म्हणजे एक नवी पहाट. अनेक दिवसांपासून मनातली अस्वस्थता, संभ्रम आणि अडथळे आता दूर होणार आहेत. घटस्थापनेच्या मुहूर्तावर देवी दुर्गेची कृपा या राशीच्या लोकांवर विशेष होणार आहे. नोकरीच्या क्षेत्रात मोठ्या पदोन्नतीच्या संधी मिळतील. स्वतःच्या क्षमतांवर विश्वास ठेवून घेतलेला निर्णय यशस्वी होईल. नवे संबंधांमध्ये सुधारणा होईल. जोडीदाराबरोबर जुने मतभेद मिटतील आणि नवीन नात्याला गोडवा मिळेल. अविवाहितांना विवाहासाठी चांगल्या संधी येतील. व्यावसायिकांसाठी अचानक एखादा मोठा करार मिळण्याची शक्यता आहे. नवीन गुंतवणूक करण्याचा मार्ग खुला होईल. हा काळ मेष राशीवाल्यांसाठी असा असेल की जणू अंधारातून प्रकाशाकडे जाण्याचा मार्ग खुला झाला आहे. मिथुन राशी. मिथुन राशीच्या लोकांना घटस्थापनेनंतर जीवनात नवा आत्मविश्वास मिळेल. अनेक दिवसांपासून जे अडकलेलं काम पुढे जात नव्हतं ते आता सहज पार पडेल. शिक्षण, करिअर किंवा परदेश गमन यासंबंधी दरवाजे उघडतील. जे विद्यार्थी उच्च शिक्षणासाठी प्रयत्न करत होते त्यांना सकारात्मक बातमी मिळेल. जुने मित्र परत भेटतील. कौटुंबिक संबंधात गोडवा येईल. ज्यांना मनातलं सांगायचं होतं त्यांच्यासाठी हा योग्य काळ आहे. व्यावसायिक क्षेत्रात नवे भागीदार मिळतील. या काळात सुरू केलेले उपक्रम लांब पल्ल्याचे फायद्याचे ठरतील. मिथुन राशीच्या लोकांसाठी घटस्थापना म्हणजे जीवनाच्या आकाशात इंद्रधनुष्य उमलल्यासारखं असेल. सिंह राशी. सिंह राशी म्हणजे तेज, आत्मविश्वास आणि धैर्याचं प्रतीक. घटस्थापनेच्या दिवशी देवीचं विशेष आशीर्वाद सिंह राशीच्या लोकांवर असेल. करिअरच्या मार्गावर एक मोठा दरवाजा खुला होईल. तुम्हाला अपेक्षित असलेली संधी मिळेल आणि नेतृत्व गुण सिद्ध करण्याची वेळ येईल. समाजात नवे संबंध जुळतील. प्रतिष्ठित लोकांच्या संपर्कात येऊन तुमचं नाव वाढेल. अविवाहित सिंह राशीच्या लोकांसाठी हा काळ विवाहयोग घेऊन येईल. आर्थिकदृष्ट्या मोठा फायदा होण्याची शक्यता आहे. जोखीम घेऊन केलेली गुंतवणूक लाभदायक ठरेल. हा काळ सिंह राशीवाल्यांसाठी नशिबाच्या उंच शिखरावर चढण्यासारखा आहे. वृश्चिक राशी. वृश्चिक राशीच्या लोकांच्या आयुष्यात घटस्थापनेपासून जबरदस्त बदल होणार आहेत. इतक्या दिवसांपासून जी दडपणं, भीती किंवा चिंता होती ती आता हळूहळू नाहीशी होईल. करिअरमध्ये अचानक एक नवीन दाल उघडेल. ज्यासाठी तुम्ही खूप प्रयत्न केले ते काम आता पूर्णत्वाला जाईल. वैवाहिक जीवनात गोडवा येईल. कुटुंबात शांती नांदेल. एखाद्या प्रभावी व्यक्तीशी नातं जुळून भविष्यात मोठा फायदा होईल. परदेश गमन, नवे व्यवसाय, नवीन घर किंवा गाडी घेण्याची संधी मिळेल. वृश्चिक राशीच्या लोकांसाठी हा काळ म्हणजे जणू जुनं ओझं दूर करून नव्या आयुष्याची सुरुवात आहे. कुंभ राशी. कुंभ राशीच्या लोकांसाठी घटस्थापना म्हणजे जणू भाग्याची सोन्याची किल्ली मिळाल्यासारखं आहे. त्यांच्या आयुष्यातले अंधाराचे दिवस आता मागे सरतील आणि उजेडाची नवी पहाट उगवेल. नोकरी, व्यवसाय किंवा शिक्षण यात नवे दरवाजे उघडतील. जे लोक बऱ्याच दिवसांपासून एखाद्या संधीची वाट पाहत होते त्यांना आता ती मिळेल. मित्र, कुटुंब, समाज या सगळ्या ठिकाणी आदर मिळेल. नातेसंबंधातली दुरावा संपेल आणि नवे लोक आयुष्यात येतील जे भाग्यवान ठरतील. आर्थिक संधी प्रचंड प्रमाणात वाढतील. गुंतवणूक, शेअर बाजार किंवा मालमत्तेच्या माध्यमातून मोठा फायदा होईल. कुंभ राशीवाल्यांसाठी हा काळ जणू विश्वानं उघडून ठेवलेलं नवदार आहे. नवरात्रीतली घटस्थापना ही फक्त एक धार्मिक प्रथा नाही, तर ती आपल्या जीवनातल्या नव्या प्रवासाची सुरुवात आहे. मेष, मिथुन, सिंह, वृश्चिक आणि कुंभ या 5 राशींवर यंदा देवी दुर्गेची विशेष कृपा राहणार आहे.
त्यांच्या आयुष्यातील अडथळे दूर होऊन नवे दरवाजे उघडतील, नवे संबंध जुळतील आणि नव्या संधींचा वर्षाव होईल. घटस्थापनेच्या दिवशी मनापासून देवीची आराधना करा. तिच्या चरणी भक्तिभावाने प्रार्थना करा, कारण तिचा आशीर्वाद जेव्हा मिळतं तेव्हा आयुष्यातला अंधार कायमचा नाहीसा होतो आणि प्रत्येकाच्या जीवनात समृद्धीचं नवं पर्व सुरू होतं. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. असेच माहितीपूर्ण लेख रोज मिळवण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.